वेळेवर पुरवठ्याअभावी लाभार्थी राहत आहेत धान्यापासून वंचित. अनेक रेशन दुकानदार त्रस्त. दुकानदार लाभार्थ्यांमध्ये वाद. विस्कळीत धान्य वाहतूक कारणीभूत. धान्य वितरण अधिकाऱ्यांची चूप. नाशिक पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांना विलंबाने धान्य पुरवठा केला जात असल्याने उशिराने आलेले धान्य लाभार्थी तथा नागरिकांना देताना रेशन दुकानदारांची धावपळ होते. प्रसंगी ग्राहक आणि दुकानदारांमध्ये वाद होतात. अनेकदा वेळेवर धान्य न मिळाल्याने दुकानदारांचे नुकसानही होते. शहरातील अनेक भागांमध्ये केलेल्या सर्व्हेनुसार ही बाब प्रकर्षाने जाणवली. पुरवठा विभागाकडून शहरातील काही रेशन दुकानदारांना धान्य पुरवठा केला जातो, पण काही रेशन दुकानदारांना पार महिना अखेरीस धान्य उपलब्ध होते. त्यानंतर त्या रेशन दुकानदाराकडे नोंद असलेल्या लाभार्थ्यांना धान्य वाटप करताना दुकानदारांची फार धावपळ होते. अनेकदा धान्य वाचून लाभार्थी वंचित राहतात. त्याचा रोष संबंधित रेशन दुकानदाराला सोसावा लागतो. अनेकदा तर मागणी अथवा गरजेपेक्षा कमी धान्य दुकानदाराला मिळते. त्यामुळे दुकानदाराला तर त्याची झळ बसतेच, पण काही लाभार्थींची धान्यापासून वंचित राहून जाणे होते, असेही निदर्शनास आले आहे. 100 किलो धान्याच्या एक पोत्यामागे साधारणपणे रेशन दुकानदाराला 150 रुपये कमिशन मिळते. त्यामुळे एखाद्या वेळी पुरवठा विभागाकडून कमी पोती संबंधित रेशन दुकानदाराला आली तर त्या दुकानदाराला आर्थिक फटका बसतो. याशिवाय त्या रेशन दुकानदाराकडील काही लाभार्थ्यांनाही धान्यापासून वंचित राहावे लागते. गेल्या 6-7 महिन्यापासून शहरातील काही भागात असे प्रकार सुरू असल्याचे काही रेशन दुकानदार यांच्यासह लाभार्थ्यांनी महासागराशी बोलताना सांगितले. नाशिक रोड परिसरातील भीमनगर, कॅनॉल रोड, गोरेवाडीसह काही भागात हा प्रश्न प्रकर्षाने जाणवत आहे. विशेष म्हणजे नाशिक रोड परिसरातीलच सिन्नर फाटा, शिवाजीनगर, बिटकोसह काही भागात वेळेवर धान्य पुरवठा होतो. एकाच परिसरातील हे भाग असतानाही काही रेशन दुकानदारांना वेळेवर तर काही रेशन दुकानदारांना महिन्याच्या अगदी शेवट धान्य मिळते. हे असे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्लम भागातील लाभार्थ्यांना वेळेवर धान्य मिळाले नाही तर ते संताप व्यक्त करतात. अनेकदा यावरून रेशन दुकानदार आणि लाभार्थ्यांमध्ये वाद होतात. काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या पुरवठा विभागाने समन्वयातून सोडवणे आवश्यक आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी आणि शहराच्या धान्य वितरण अधिकाऱ्यांनी याबाबत जरा लक्ष घालावे, अशी मागणी त्रस्त रेशन दुकानदार आणि लाभार्थींनी केली आहे. तांत्रिक कारणांचा बसतो फटका. नाशिक विभागातील नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर आदी जिल्ह्यांना मनमाड येथील FCI कडून धान्य पुरवठा केला जातो. FCI येथून मोठ्या 10 चाकी ट्रकमध्ये धान्याची पोती भरून ती शासकीय गोदामांमध्ये येतात. या गोदामातून छोट्या वाहनांमध्ये पोती भरून ती त्या रेशन दुकानात पाठवली जातात. रेशन दुकानदारांकडे धान्य आल्यावर ते लाभार्थ्यांना वाटप केले जाते. पहिल्यापासून या पद्धतीने धान्य पुरवठा व वितरित होत असते. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे रेशन दुकानदारांकडे वेळेवर धान्य न पोहोचल्याने वरील प्रश्न उपस्थित होत आहे.